के चंद्रपुर में विश्व शांति का संदेश देने के लिए एक खास पहल की जा रही है। सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस ने युद्ध नहीं शांति चाहिए के संदेश के साथ एक बड़ा कार्यक्रम आयोजित किया है। यह कार्यक्रम 28 मार्च 2026 को वडगांव स्थित सोमैया कैंपस में होगा। इसमें हजारों छात्र छात्राएं मिलकर मानव श्रृंखला बनाएंगे और दुनिया का सबसे बड़ा अंतर्राष्ट्रीय शांति चिन्ह तैयार करेंगे। इस रिकॉर्ड को गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स में दर्ज कराने की कोशिश की जा रही है। आज के समय में अमेरिका, इजराइल और ईरान के बीच तनाव बढ़ रहा है। ऐसे माहौल में चंद्रपुर के छात्र शांति का संदेश देने के लिए आगे आए हैं। यह शांति चिन्ह लोगों को एकता और भाईचारे का संदेश देगा। इस कार्यक्रम के पीछे संस्था के चेयरमैन श्री PS अम्बेडकर का महत्वपूर्ण योगदान है। बता दें कि इससे पहले भी 1 मार्च 2026 को संस्था ने 2700 महिलाओं और छात्राओं के साथ 7 मिनट में 20 लावनियां प्रस्तुत कर एक विश्व रिकॉर्ड बनाया था। अब संस्था एक और नया रिकॉर्ड बनाने की तैयारी में है। यह पहल न सिर्फ एक रिकॉर्ड बनाने के लिए है, बल्कि पूरी दुनिया को शांति का संदेश देने का प्रयास भी है। तो आइए सुनते हैं इस विषय में आंबेडकर जी ने क्या कहा। सोमैया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तर्फे आम्ही 22 कॉलेज चालवतो आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रिकॉर्ड गिनीज रिकॉर्ड 1 मार्चला लावणीचा झाला होता। जास्तीत जास्त विद्यार्थी आणि लेडीजनी पार्टिसिपेट करून तो रिकॉर्ड बनवला गेला होता। गिनीज रिकॉर्ड तो 1 मार्चला। आता दुसरा हा गिनीज रिकॉर्ड बनण्यासाठी माझा स्वतःचा काही असा विचार नव्हता, पण गिनीजची 26 देशासोबत त्यांचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्यासोबत त्यांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमधून त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की बाबा जगाला संदेश देण्यासाठी आता जे वार चालू आहेत तिथं जगाला संदेश देण्यासाठी काहीतरी गिनीज रेकॉर्ड तर्फे तो संदेश गेला पाहिजे, म्हणून गिनीज तर्फे मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये त्या कोऑर्डिनेटरला आपण समजू कार्य दिलं। पण माझा प्रश्न मागच्या वेळेस जो 1 तारखेला आपला रेकॉर्ड झाला होता गिनीजचा, तेव्हा मी सांगून ठेवलं होतं पुन्हा 2 रेकॉर्ड मला करायचे आहेत। तर 18 तारखेला 17 तारखेला मीटिंग झाली। 17 मार्चला 18 मार्चला मला फोन आला, आंबेडकर सर तुम्ही गिनीज रेकॉर्ड करायला तयार आहे का? हा त्यांच्याकडून आलेला अपॉर्च्युनिटी मला मिळाली। मी हो म्हटलं। त्यांनी सांगितलं 28 तारखेला करावं लागेल, 29-30ला दुसरा रेकॉर्ड आहे, त्याच्या अगोदर जर रेकॉर्ड करत असेल तर मी तयार आहे। मग आम्ही विचार केला ना, मग त्या दिवशी 18 तारखेला रात्री 12 वाजता रजिस्ट्रेशन केलं का वी आर रेडी। 18 तारखेला रजिस्ट्रेशन आणि 28 तारखेला रेकॉर्ड बनवणे, हे 10 दिवसामध्ये रेकॉर्ड बनवणे हा एक चॅलेंज होता माझ्यासाठी। तो चॅलेंज मी स्वीकारला। पण तो चॅलेंज स्वीकारण्याचं मुख्य कारण असं होतं का पूर्ण जगाला विश्व शांती चिन्ह, जागतिक शांततेचं चिन्ह, वर्ल्ड पीस सिम्बॉल, त्या सिम्बॉलमध्ये व्हाईट कपडे घालून सिम्बॉलमध्ये मानवी साखळी तयार करून तो गिनीज रेकॉर्ड अटेम्प्ट करून तो जगाला संदेश देण्याचा हा उपक्रम आहे। हा माझा पर्सनल उपक्रम नाही, जगाला संदेश देण्यासाठी गिनीजने यात इनिशिएटिव्ह घेतला। मग मला ते चूज केला आणि ती अपॉर्च्युनिटी मला त्यांच्यातर्फे मिळाली। मी खूप धन्यवाद देतो गिनीज ग्रुपला की त्यांनी माझं चयन केलं, माझ्या हातून हा कार्यक्रम घडवण्यासाठी त्यांनी मला पुश केला। तर हा कार्यक्रम खूप सुंदर कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हा एक मेसेज आहे जगाला मेसेज चालला आहे की बा शांततासाठी इंडियामध्ये चंद्रपूर शहरामध्ये विद्यार्थी आणि टीचर मिळून आज जगाला संदेश देत आहे की तुम्ही शांतता ठेवा, वारवर तुम्ही जाऊ नका, युद्ध करू नका, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता। म्हणून गिनीजने इनिशिएटिव्ह केलेला आहे आणि मी गिनीजचं मी खूप खूप धन्यवाद देतो। चंद्रपूर शहरवासींना धन्यवाद देईल का ते लोक त्या दिवशी यावे आणि जे पार्टिसिपेट होणार आहेत त्यांना मी खूप उपकृत केलं आणि सर्व तयार झाले। 1500 लोकांना तिथे आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, पण जवळपास 2000 विद्यार्थी आमचे झालेले आहेत, टीचर्स आणि विद्यार्थी। आणि हा उपक्रम 2000 विद्यार्थ्यांचा होईल असं मी समजतो। थँक्यू।